दोन्ही टीम 20 चेंडूंची लढत आहे. तुम्हाला 4 गोलंदाज वापरायचे आहेत. एक गोलंदाज 5 चेंडू हाताळेल. जास्त वेळ न घेता सामना चालू करूया. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिल्यांदा खेळते अशी भैरवनाथ 11 शिंगबोडेवाडी हा संघ आणि ज्या वर्षी या नवीन हंगामाची संघांची नोंदणी चालू झाली. नवनवीन संघ दाखल झाले. तब्बल 92 संघ यावर्षी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लवकरच 100 देखील पार करेल पाटण तालुका क्रिकेट संघटना. कारण आयोजन कमिटी असेल, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल पाटण तालुका क्रिकेटची. शिवा जाधव बॉस, संस्थापक अध्यक्ष आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी मात्र पाटण तालुका क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. आपल्या खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं, आपल्या खेळाडूंना चांगली संधी प्राप्त करून द्यावी हा प्रामाणिक प्रयत्न. आणि त्यांच्या प्रयत्नांना मात्र त्यांची कमिटी आहे ती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असते आणि ही मोठी बाब आहे. कारण ज्या वेळेला एखादा तुमचा नेता, तुमचा अध्यक्ष जर योगदान देत असेल त्यावेळेला तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे आज पाटण तालुका क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विलास मोहिते आणि त्यांच्या साथीला विजय मोहिते आणि पहिलं षटक घेऊन नितीन पनाळे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन नितीन पनाळे. विजय मोहिते ऑन स्ट्राईक. विलास मोहिते ऑन स्ट्राईक. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू त्याच दरम्यान आशिष देसाई साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम. विलास देसाई पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर नितीन पनाळे. वेलकम टीम छत्रपती महाराज स्पोर्ट्स मनेली. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला फक्त वळवलाय. धावांचा श्री गणेश करणारा. वनडी, एक धाव. एक क्रिकेट आहे मित्रांनो, ज्या वर्षी नवीन संघ, नवीन जर्सी आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक संघाच्या जर्सीवर असलेला पाटण तालुका क्रिकेट संघटनेचा लोगो. कोणत्याही तालुक्याचा लोगो ज्यावेळेला तुमच्या टी शर्टवर असतो त्यावेळेला एक तालुक्याचा अभिमान, आपल्या गावाचा सन्मान करण्यासाठी आपण एक गाव अकराचं सातत्याने क्रिकेट खेळतो. आणि ज्या वेळेला तुम्ही तालुक्याचा लोगो एका बाजूला आपल्या गावाच्या टीमचा लोगो, एक वेगळी बाब, एक वेगळी उत्सुकता असते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीमला. आणि या महत्त्वाच्या बाबी आहेत क्रिकेटमध्ये. 15 मिनटं दिली तुम्हाला, लक्षात घ्या एका डावासाठी. स्लोअर वन आडव्या बॅटने खेळला, डिपला चुकी होते. मिड विकेट वेगाने चेंडूवर आलेत. चेंडू त्यांच्या डोक्यावरून फरार. 4 धावा, चौकार. क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी खूप आवर्जून लक्ष द्यावं लागतं. कारण ज्यावेळेला तुम्ही कधी कधी वेगाने चेंडूवर जाता, चेंडूचा बाउन्स किती आहे ना ते पडताळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि टेनिस बॉलमध्ये या गोष्टी तुम्हाला अत्यंत तत्परतेने लक्षात घ्याव्या लागतात. चांगली सुरुवात. शॉर्टआर्म पूल केलाय विलास मोहिते यांच्या बॅटमधून. या मॅचमध्ये 8चा बिगी, 8चा ह्यूज हिट. मैत्री चषक विलास मोहिते ब्रँडेड षटकार. काय फटका सजवलाय या खेळाडूने. विलास मोहिते हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आमचा कॅमेरामॅन छोट्या कधी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपत असताना काय फटका. शॉर्टआर्म पूल. आणि ज्या प्रकारे हा फटका डीप स्क्वेअर लेगला खेळला ना, ती वाकणण्याजोगी बाब. अरे हे मैदान गोटिवलीचं एक क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये तुम्ही इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा कराव्या लागतात. कारण श्री भैरवनाथ 11 शिंगबोडेवाडी पहिल्यांदा खेळते यावर्षी या संघटनेमध्ये. नवीन संघ आहे, खूप काही शिकायला मिळेल. परंतु ज्या प्रकारे या सर्व खेळाडूंनी गावाला जो खेळ केला आहे ना, बनपुरी प्रीमियर लीग असेल, नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग असेल, आणि या गोष्टी तुम्हाला खूप काही शिकवतात क्रिकेटमध्ये. आणि त्याचमुळे प्रत्येक खेळाडूला मुंबईसारख्या ठिकाणी एवढं चांगलं व्यासपीठ ही मोठी बाब. 11 धावा धाव फलकावर. चौथा चेंडू स्लोअर वन, चांगला ऑफ ब्रेक. ही खासियत आहे नितीन पनाळे यांची. डॉट बॉल.
डीपला मिड विकेट तैनात केला आहे. लॉंग ऑन आहे अजित पांढरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि माफ करा पहिलं पंचम. 5 चेंडूंचा एक गोलंदाज टाकू शकतो. 1 to go. शेवटचा चेंडू स्लोअर वन होता. इथे धावची संधी असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि चांगली फेकी केली. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते प्रकाश आणि फेकी अगदी योग्य दिशेला केली. एकही चेंडू न खेळता विजय मोहिते यांना मात्र पडतावं लागेल. आपण शुभ सन्मान घेऊया. मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मनेरी आदरणीय श्री आशिषजी देसाई साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मी आयोजन कमिटीला विनंती करेन हा सन्मान आपण करण्यात यावा. आशिषजी देसाई साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. संदेशजी बाबरसाहेब सेक्रेटरी काजळी क्रिकेट असोसिएशन यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. या साहेब आपलं देखील स्वागत आहे. नितेश बाबरसाहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान संपन्न होतोय. नितीनदादा जाधव साहेब यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर मैत्री चषक या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होईल. आणि प्रदीपदादा जाधव साहेब यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. प्रदीपदादा सावंत साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मैत्री चषक या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. येस नितीनदादा सावंत साहेब आपल्याला देखील विशेष सन्मान शुभ सन्मान केला जाईल मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीन पनाळे यांचा पहिलं षटक संपन्न झालं. त्यानंतर त्यांचे बंधू निलेश पनाळे आलेत. मिस्टर PTRBPL निलेश पनाळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सुरेश मोहिते हे देखील चांगले फिरकीपट्टू आहेत. चांगला चेंडू फिरवलाय. फुलरलेनचा ऑन साईडला खेळला. गॅपमध्ये फटका. मिड विकेट दूरवरून प्रयत्न चांगला केला परंतु प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मेल हमी. येतोय मैत्री चषक चौकार. सुरेश मोहिते यांनी पहिल्या चेंडूवर चौकार खेळलाय आणि सुरुवात मात्र चांगली झाली. मान्यवरांचा शुभ सन्मान होत असताना मैत्री चषक 2025 आणि या सर्व मान्यवरांचा देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. नितीनदादा सावंत साहेब त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं या स्पर्धेला. त्यांची महत्त्वाची उपस्थिती. सुरुवात चांगली केली आहे सुरेश मोहिते. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी. शिंगमोडेवाडीला धावा कराव्या लागतील. कमी कमी टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय. फटका फासलाय. चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हर. शुभम चुकी करणार नाहीयेत आणि चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय सुरेश मोहिते. झेलबाद. श्री नितेशजी बाबरसाहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. क्रमांक 4 वर विक्रम मोहिते दाखल झालेत. प्रत्येक फलंदाज कुठेतरी घाई करतोय मी म्हणेन. कारण तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घेणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. त्या एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर फेअरलेस फायटर्स कडवे हा मातबर संघ आहे मित्रांनो. त्यांना हलक्यात घेऊ नका. अरविंद पिंपळे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला दोन्ही बॅटर मित्रांनो 15 मिनिटं आहे तुम्हाला एका डावासाठी. प्लीज एवढा वेळ घेऊ नका आपली. आणि लक्षात घ्या प्रत्येक टीम तुम्हाला फक्त 15 मिनिटं दिली आहेत. त्यामुळे तुमची बॅटिंग असेल नवीन बॅटर सज्ज ठेवा. फिल्डिंग करणारी टीम जास्त वेळ घेऊ नका. नम्र विनंती आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चांगला फिरवलाय चेंडू. यासाठी ओळखले जातात मिस्टर PTRBPL निलेश पनाळे. या वर्षीचा पावसाळी हंगाम पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या खेळाडूने. तेच करतायत गोलंदाजी. स्लोअर वन पिक केला अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न.
चेंडूला फेकून दिला मिड विकेटला. 6 धावांसाठी मैत्री चषक दमदार षटकार. 21 धावा धाव फलकावर. विक्रम मोहिते जरूर गडी बाद होत आहेत, परंतु श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी आक्रमण करणं थांबवत नाहीये आणि हेच क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. जो खेळाडू येतोय तो आक्रमण करतोय. दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर. हा चांगला चेंडू आहे. यासाठी आपण सातत्याने का उल्लेख करतो, चेंडूला चांगलं फिरवतात, चांगले लेग कटर, चांगले इन कटर टाकतात आणि ज्या प्रकारे चेंडूवर त्यांचा कंट्रोल आहे. निलेश पणाळे यांचं षटक होतंय समाप्त. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 21. नेक्स्ट मॅच एकता क्रिकेट टीम मिरगाव स्वतः एका बाजूला आयोजक आहे, दुसऱ्या बाजूला टीम प्रतिस्पर्धी छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. 21 रन्स ऑन बोर्ड. चला टीम फेअरलेस कडवे थोडंसं सहकार्य करा. तिसऱ्या पंचमसाठी गोलंदाजी मार्कवर 21. गोलंदाज अजित मोरे षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत असताना ज्या प्रकारे विचार केला ना, तर पहिल्या 2 पंचममध्ये चांगली बॅटिंग केली. सुरुवात चांगली झाली आहे श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी, कारण दोन्ही जे गोलंदाज निलेश पणाळे, नितीन पणाळे चांगले चेंडूला फिरवतात. आता अजित मोरे चला प्लीज मॅच चालू करा. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. डॉट बॉल. विलास मोहिते आणि त्यांच्या साथीला आहेत विक्रम मोहिते. विलास यांच्या बॅटमधून देखील एक चौकार षटकार आलाय. विक्रमच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 21 धावा. 45-50 पर्यंत लक्ष असेल, तिथपर्यंत मजल मारावी लागेल, कारण दुसऱ्या बाजूला 2 हार्ड हिटर बंधू आहेत. त्यांच्यासाठी कोणतंही आव्हान मोठं नसतं. शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न, चांगला टायमिंग, डीपला मिड विकेट आहे तैनात. सुमित दुहेरीचा प्रयत्न केला, फेकी दूर केले. चुकीच्या दिशेला फेकी, त्याचा फायदा घेतला जातोय. परंतु रनिंग बिटवीन द विकेट एक्सलंट. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात आणि हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. एका धावेचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करता यायला पाहिजे आणि ते मात्र या दोन्ही फलंदाजांनी केलं आहे. विलास मोहिते, विक्रम मोहिते. मी विनंती करेन श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी, तुम्ही जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण तुम्हाला फक्त 15 मिनटं दिली आहेत. लक्षात घ्या, वेळेचं बंधन असतं आपल्या पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा. 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज अजित मोरे. एक सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 24ला 2, 24. मैत्री चषक 2025चा पहिला दिवस, पहिलं वर्ष. एकता क्रिकेट टीम मिरगाव आणि ज्या मंडळाची ओळख आहे आदर्श मंडळ, ज्यांनी मैत्री नेहमी जपले. मैत्रीच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन आणि क्रिकेटच्या आयोजनातून मैत्री जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न. संपूर्ण मिरगावकर आज एकत्र झालेत. शॉर्ट बॉलवर हुक करण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 डी. सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय. हाफ ट्रॅकर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अजित मोरे यांचा, परंतु दुसऱ्या बाजूला विलास मोहिते कुठेतरी या शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकतंय. 1 टू गो. 25 धावा धाव फलकावर. हाफ व्हॉलीवर प्रहार केलाय, डीपला स्क्वेअर लेग. चेंडू खाली, चुकी झाली आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला. दुहेरीचा प्रयत्न झालाच नाहीये. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. खराब क्षेत्ररक्षण, डीप स्क्वेअर लेगला सूरज होते. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. विलास मोहिते यांना मिळालंय जीवनदान. टीमची धावसंख्या 26.
स्लॉग ओव्हरच्या पंचमसाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल हे पाहायचं आहे. आणि ज्यांनी झेल सोडला होता त्यांच्यावर मात्र विश्वास दाखवला आहे. सूरज कदम अंतिम स्लॉग ओव्हरच्या पंचमसाठी दाखल झाले. सूरज कदम. आणि ह्याच क्रिकेट आहे. तुम्ही झालंय आधी काय ते पटकन विसरून तुम्हाला पुढे लक्ष द्यावं लागतं. या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला शिकवलं आहे चुका होतात, आपण माणूस आहे, परंतु त्या चुका विसरून तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. विलास मोहिते यांचा एक झेल सुटला आहे, त्याचा उपद्रव पाहायला मिळेल का? तेच आहेत स्ट्राईकवर. 26 धावा. ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, शतरक्षक काय मिडविकेटला दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, चुकी होते आहे. त्याचा फायदा विलास मोहिते यांनी घेतलाय. 2 धावा प्राप्त होतील. एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये करत असताना हे दोन्ही फलंदाज विलास मोहिते, विक्रम मोहिते यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. जमेची बाब, ते नॉन स्ट्राईकला आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 28. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे. येस, नो चेंडू, नो +1. 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री. 30 धावा धाव फलकावर. आणि कुठेतरी गोलंदाज सूरज कदम हे अमांतर धावा रोखाव्या लागतील, कारण एसटी रक्षक नितीन पणाळे हे देखील चाणाक्ष आहेत, तत्पर आहेत. येस पंच. फ्री हिटचा चेंडू. फ्रीच्या चेंडूवर चांगला ऑफ ड्राईव्ह कव्हर्सला आहे तैनात क्षेत्ररक्षक. एक चिकी सिंगल प्राप्त केली जाते. विलास मोहिते, विक्रम मोहिते बॅटिंग मात्र चांगली करतायत, परंतु मोठे फटके इथून अत्यावश्यक आहेत टीम श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडीसाठी. कारण ज्या वेळेला तुम्ही टॉस जिंकता, बॅटिंगचा निर्णय घेता, धावसंख्या धावफलकावर तुम्हाला उभा राहावी लागेल, कारण एक समाधानकारक स्थितीमध्ये तुम्हाला पोहोचावं लागेल. चांगला हेलिकॉप्टरचा फटका, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, डीपवरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, प्रयत्न पडतील कमी. आणि फलंदाज विक्रम मोहिते यांना मिळेल 4 धावांची आम्ही चौकार. आणि चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. 36 रन्स ऑन बोर्ड. विक्रम मोहिते शॉर्ट जॅक केला, डीपला मिड विकेट, प्रयत्न चांगला केला, अप्रतिम, अविश्वसनीय, साधारण प्रयत्न. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय इथे वेगाने. दुसरी धाव हवी होती परंतु नकार दिलाय. सुमित कदम वाखण्याजोगा प्रयत्न केलाय. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला वेगळ्या स्तरावर घेऊन जातात. काय प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना स्वतःला अक्षरशः झोकून दिलं या मॅचमध्ये. कारण हे गावचं क्रिकेट आहे, आपण आपल्या गावासाठी खेळतो, त्यावेळेला तुमचे प्रयत्न येतात हे तुम्हाला सांगावं लागत नाहीये. सुमित कदम प्रभावित करणारा त्यांचा प्रयत्न पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या धावफलकावर 38. विलास मोहिते चांगला ऑन ड्राईव्ह, डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे, याच फटक्यासाठी ठेवला आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि होय तसंच झालंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विलास मोहिते होतील धावपाठ. टीमची धावसंख्या 38 आणि 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम फेअरलेस फायटर्स कडवे 39 रन्स टू विन. चला टॉससाठी या एकता क्रिकेट टीम मिरगाव एका बाजूला स्वतः आयोजक, दुसऱ्या बाजूला छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी प्रतिस्पर्धी टीम. दोन्ही टीम टॉससाठी या.
अमृतजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेत आहोत. नवतरुण मित्रमंडळ मिरगाव एकता क्रिकेट टीम मिरगाव मैत्री चषक 2025 मैत्री जपणारी नाती. एका बाजूला महेश शेलार, दुसऱ्या बाजूला प्रदीप सावंत. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. एकता क्रिकेट टीम मिरगाव संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे. इट इज अ टेल. थँक्यू सो मच सर. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी महत्त्वाचा टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय, कारण 20 चेंडूंचा सामना आहे. बॉलिंग पहिली. आज शनिवारचा दिवस आहे. संपूर्ण स्क्वॉड आहे. हो आहे. सातत्याने जसं आपण उल्लेख करतो पाटण तालुका क्रिकेटमध्ये क्रिकेटचा स्तर उंचावला आहे आणि तुम्ही देखील सातत्याने खेळत असता. परंतु ज्या प्रकारचं आयोजन असतं आणि ज्या प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय मैत्री चषक 2025 आपल्या मिरगावची स्पर्धा, काय सांगाल? मिरगाव ॲक्च्युली एक काजळी क्रिकेट असोसिएशन तिथून मोठं नाव आलेलं आहे मिरगाव गावचं. आता पाटण तालुक्यामध्येही मोठंही नाव करत आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यामध्ये आणि पाटण तालुक्याचे नियोजन आणि बाकीच्या व्यवस्था खूप एकदम म्हणजे मस्तच आहे. त्यामुळे आता ही जी मैत्री चषक भरवलेली आहे मिरगाव संघाने तीही आता धमाकेदार होणार आहे. होईलच. थँक्यू सो मच. एकता क्रिकेट टीम मिरगाव बॅटिंग करायची आहे. आयोजनासाठी प्रचंड मेहनत कष्ट करत असताना पहिलं वर्ष आहे. आपण स्पर्धा ज्या प्रकारे घेऊन आलो आहे, परंतु संपूर्ण टीम तयार आहे. हो, आज आहे संपूर्ण टीम. एक मेन स्ट्रायकर बॉलरची जरा प्रॉब्लेम झालेला आहे, पण आम्ही तरी पण चांगला प्रयत्न करू. आम्ही आज कोयना असू द्या, पाटण तालुक्यामध्ये एक आदर्श मंडळ म्हणून आपल्या मंडळाची ओळख आहे आणि ज्या प्रकारे क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने मैत्री जपण्याचा प्रयत्न केला जातो आणि या मैत्रीच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा, काय सांगाल या संपूर्ण आयोजनाविषयी, आपल्या ग्रामस्थांविषयी आणि ज्यांनी या स्पर्धेला पुरस्कृत केलेलं आहे त्यांच्याविषयी? ॲक्च्युली प्रत्येक वेळी आम्हाला नवतरुण मित्रमंडळ हे अशा स्पर्धा भरवण्यासाठी म्हणजे प्रेरणा देत असतं. याच्या अगोदर पण आम्ही काजळी क्रिकेट असोसिएशनमध्ये किंवा कोयनेमध्ये आम्ही अशा टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि पहिल्यांदाच पाटण तालुका असोसिएशनमध्ये आम्हाला संधी मिळाली. त्याबद्दल आपल्या कमिटीचा पण आभार. आणि आम्हाला मंडळाचा प्रत्येक वेळी किंवा सहकाऱ्यांचा चांगला सहभाग भेटतो, चांगला सहकार्य भेटतं. त्यामुळे अशी मोठी टुर्नामेंट आम्ही सहजासहजी अशी पार पाडत आहे. खूप सारे शुभेच्छा असेल तुम्हाला. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी आपला देखील आभार. मी मान्यवरांकडे येईन. सर, कशी वाटली स्पर्धा? आज क्रिकेटच्या माध्यमातून सगळे जण एक होतात, सगळे ग्रामस्थ एक होतात आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या भेटीगाठी वाढतात आणि क्रिकेटच्या माध्यमातून ही मैत्री जपणारी मैत्री चषक 2025. खरं तर या एकतेमुळे सर्व हे शक्य आहे. जसं एकता क्रिकेट टीम नवतरुण मित्रमंडळ मिरगाव हे एकतेच्या भावनेतून या सर्व गोष्टी करत असतं आणि त्यामुळे ते एवढे मोठे कार्यक्रम करणं शक्य असतं. आणि आज पहिल्यांदा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये हे नियोजन केलेलं आहे आणि हे सर्वांच्या सहभागामुळे शक्य आहे. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. जसं त्यांनी सांगितलं की एकता तुमची एकी असेल तर सगळं काही शक्य असतं आणि हेच आपल्याला पाहायला मिळतं आहे मैत्री चषक 2025मध्ये. टॉस जिंकला छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मणेरी. त्यांनी घेतला बॉलिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद. पंच 2 मिनटं थांबायचं आहे. लक्षात घ्या, पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे काही नियम आहेत आणि त्या नियमाची अंमलबजावणी करणं, नियमांचं पालन करणं प्रत्येक टीमला बंधनकारक असतं. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी, ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये गेलात त्यावेळेला लाईनअप नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते. कारण आपल्या संघटनेचे नियम खूप कठोर आहेत आणि ते नियम प्रत्येकासाठी असतात. लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये जाता त्यावेळेला लाईनअपमध्ये जाणं गरजेचं असतं. बाहेर येता त्यावेळेला लाईनअपमध्ये जाणं गरजेचं असतं. तुमचं ड्रेसिंग कोड, तुमच्या किट्स अगदी एकसारखे असणं आवश्यक आणि शिस्त म्हणजे पाटण तालुका क्रिकेट आणि पाटण तालुका क्रिकेट म्हणजे शिस्त. या गोष्टी सातत्याने तुम्हाला पाहाव्या लागतील आणि प्रत्येक संघाला नियम सारखेच आहेत. त्यामुळे या पहिल्या षटकाअखेर आपण 2 धावा ॲड करूया. सामन्याला होते सुरुवात. 39 लक्ष आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय मोहिते. नितीन पनाळे, निलेश पनाळे बंधूंची जोडी. येस, प्लेस द कॉल. पहिला चेंडू.
पहिला चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लिपमध्ये चेंडू मार्गस्थ होतो, 1 धाव प्राप्त होईल. मी कौतुक करेन गोलंदाज विजय मोहिते यांचा, कारण पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, वेग देखील आहे आणि त्याचमुळे स्लिप देखील तैनात केली आहे. एक चांगली बाब, हुशार कॅप्टन आहे टीमचा, कारण ज्या वेळेला तुमचा गोलंदाज चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू हाताळतो त्याला आत्मविश्वास देण्याचं काम पहिल्या स्लिपमध्ये तैनात केलं आहे क्षेत्ररक्षक विलास मोहिते. विजय मोहिते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. समोर नितीन पनाळे. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं पंचम घेऊन डीपला स्क्वेअर लेग आहे. अजय आहे लॉंगॉनला. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. 39चा करायचा आहे. पाठलाग. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंट, गलीमधून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विजय मोहिते यांची. सर, जसा आपण उल्लेख केला की लाईनअपची शिस्त, या क्रिकेटच्या खेळाने जर आपल्याला काय शिकवलं असेल तर ती शिस्त शिकवली आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही शिस्त पाळता, तुम्ही खेळाडू म्हणून मोठे होऊ शकता, पण तो माणूस म्हणून तुम्ही सर्वोत्तम बनता, हे क्रिकेटने आपल्याला शिकवलं आहे. कारण क्रिकेटमध्ये जर शिस्त नसेल तर तुमच्या क्रिकेटचा विनोद कांबळी व्हायला वेळ लागत नसतो. शिस्त खूप महत्त्वाची आहे. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, वेग आहे, कटरचा चांगला वापर, शांत ठेवले अद्याप नितीन पनाळे यांना. डॉट बॉल. 2 धावा धाव फलकावर. सुरुवात मात्र चांगली झाली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्या, त्यानंतर डॉट बॉल. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी ही मॅच मात्र सोडणार नाही एवढं मात्र निश्चित, कारण विजय मोहिते यांच्याकडे देखील अनुभव आहे. मिनाली कप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, गॅपमध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोफ. नितीन पनाळे ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. संजय देसाई साहेब यांचं स्वागत करणारा आलाय चौकार. वेलकम रोहन दादा, वांगवॅली मोहीन, आपलं देखील स्वागत आहे. आणि ज्या प्रकारे हा फटका सजवला, हा पहा रिप्ले तुमच्या समोर. जसं शेतकरी या शेतामध्ये गोफण फिरवतो तशी बॅट फिरवली. टीमची धावसंख्या 6. 1 to go. समोर एक मातब्बर बॅटर नितीन पनाळे. बेगेट केलाय, चेंडू हवेमध्ये, डीपला स्क्वेअर लेग, दूर आहे चेंडू. हा देखील डीप स्क्वेअर लेगला सीमा पार झालाय. यास इट इज 1 बाउन्स ओव्हर द रोफ. नितीन पनाळे यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा मैत्री चषक, चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 12. यस, 2 धावा आता पेनल्टीच्या ॲड केल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावर, म्हणजे 15 मध्ये आता 27ची गरज आहे. चांगली गोलंदाजी विजय मोहिते यांनी पहिले 3 चेंडू चांगले हाताळले सर. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर नितीन पनाळे यांनी हात खोलले. आणि यासाठी आपण उल्लेख केला की नितीन पनाळे, निलेश पनाळे हे असे दोन्ही बंधू आहेत कडवेगावचे, पाटण तालुका क्रिकेटमध्ये. या बंधूंनी मात्र आपल्या खेळाच्या जोरावर आपलं नाव निर्माण केलं आहे. मी विनंती करेन श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी, प्लीज आपलं थोडंसं सहकार्य ठेवा, कारण आयोजन आपल्या तालुक्याचं आहे. वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो. मध्ये आता 27ची गरज. षटक क्रमांक 2. सुरेश मोहिते. सुरेश मोहिते षटक क्रमांक 2ऱ्या पंचमसाठी आलेत. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. सुरुवात मात्र चांगली झाली आहे टीम फेअरलेस फायटर्स कडवे. प्लीज सामन्याला गती द्या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला नम्र विनंती आहे. मिस्टर PTRBPL निलेश पनाळे. पहिला चेंडू विकेट केलाय. मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी असेल. व्हॉट अ कॅच. गोल्डन डकचा शिकार निलेश पनाळे.
विजय मोहिते आणि टिपलाय झेल आणि सुरेश मोहिते यांना पहिलं यश प्राप्त होते. यासाठी आपण उल्लेख केला की श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी ही मॅच सहसा सोडणार नाही आहे, कारण त्यांची गोलंदाजी चांगली आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम फेअरलेस फायटर्स कडवे, त्यांची फलंदाजी चांगली आहे. कडवा प्रतिकार दिला जाईल का हे पाहिजे, कारण स्वतः निलेश पन्हाळे बाद झाल्यानंतर नितीन पन्हाळे यांच्यावर नजर असेल. त्यांच्या साथीला सुमित कदम हे नेट नंबर 3 बॅटिंगसाठी दाखल झालेत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सहसा गृहीत धरलं जात नसतं आणि तुम्ही कधीही समोरच्या संघाला फक्त गृहीत धरू नका. हाच क्रिकेटचा खेळ आपल्याला शिकवतो. कोणता संघ कोणता खेळाडू कधी कोणावर भारी पडेल हे सांगता येत नाही आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले सुरेश मोहिते. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सुमित कदम यांचा षटकाराचा दम. मैत्री चषक षटकार. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे सुमित कदम यांनी हा फटका खेळलाय, पहा रिप्ले तुमच्या समोर. ओमसाई MTC या वाणीच्या माध्यमातून आमचा कॅमेरामॅन छोट्या एन्जॉय करतोय. चांगला फटका. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. अक्षय महात्रे 81-82. ओमसाई MTCचे सर्वा. या ज्या प्रकारे आपण उल्लेख केला ना की श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी त्यांची बॉलिंग चांगली आहे, फेअरलेस फायटर्स कडवेची बॅटिंग चांगली आहे आणि अशा लढती प्रेक्षकांना पाहिजे असतात. गोलंदाज फलंदाजांचं युद्ध आणि कोण कोणावर भारी ठरेल हे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला स्पष्ट होईल. मॅच बॉल आलाय. मी दोन्ही टीमला नम्र विनंती करेन, पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या माध्यमातून प्लीज थोडंसं स्पीडअप करा. मॅचला वेळ घेऊ नका, कारण फक्त तुम्हाला 15 मिनटं दिली जातात मित्रांनो. जर तुम्ही आयोजकांना काय देऊ शकत असाल मैदानामध्ये, तर तुमचा वेळ, आणि वेळ कधीच कोणासाठी थांबत नसतो. लक्षात घ्या, टाईम इज अ मनी. जेवढं पैशाला महत्त्व आहे तेवढंच ह्या वेळेला महत्त्व असतं, कारण तुमच्याकडे देखील 24 तास आणि अंबानींकडे देखील 24 तास असतात. तुम्ही वेळेचा वापर कसा करता ना, ते त्यावर तुमचं यश अवलंबून असतं मित्रांनो. आणि एका मॅचला एवढा वेळ घ्याल एका षटकासाठी तर खूप कठीण होईल. नाही इकडे येणार, अहो नाही सर, इथे येणार ते आवाज येणार याच्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. 18 रन्स ऑन बोर्ड. ज्या प्रकारे मैत्री चषकाचा पहिला दिवस, पहिलं वर्ष आणि मैत्री जपणारी संपूर्ण मंडळी, सगळे आपले मिरगावचे ग्रामस्थ असतील, त्यांची सकाळपासून महत्त्वाची उपस्थिती. उद्घाटन सोहळा पार पडला. उद्या बक्षीस वितरण सोहळ्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची उपस्थिती. वेलकम टीम आई विठ्ठलाई 11 पाणेरी, NCC पूनम स्टार्स वाटोळे, अचानक 11 बनपुरी, वांगवॅली महिन, श्री 11 काळगाव, SCC बागलवाडी, कल्पतरू साळकेवाडी, श्रीराम क्रिकेट क्लब काडोली हे संघ असतील इन ॲक्शन दुपारच्या सत्रामध्ये. बॅक टू द बॉलर. चांगला ड्राईव्ह केला आहे, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या दरम्यान एका धावेचा प्रयत्न झाला आहे, दुहेरीचा प्रयत्न होणार नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप, एक सिंगल प्राप्त होते. विशाल मोहिते यांची चांगली फेकी. यासाठी आपण उल्लेख केला की टीम श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आहे त्यांची. विकेट्स घ्याव्या लागतील या मॅचमध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, वेल लेफ्ट, वाईट बॉल. पंच विद्युत सर, संदीप सर यांना आपण पाहतोय आजच्या या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि कुठेतरी चेंडूवर नियंत्रण राखणं खूप महत्त्वाचं आहे गोलंदाज सुरेश मोहिते यांना.
स्लॉक स्वीपचा फटका सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने. व्हॉट अ फॅब्युलस एफर्ट्स. अभिषेक मोहिते विलक्षण प्रयत्न केलाय, असाधारण प्रयत्न. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतात आणि असे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. एक धाव मात्र प्राप्त होईल. 3 धावा वाचवल्यात मी म्हणेन अभिषेक मोहिते. शॉट आम जॅक करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चुकी होते, कॅच ड्रॉप. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण ज्या प्रकारे अभिषेक मोहिते यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्नामधून तुम्हाला बोध घ्यावा लागेल. इथे एक झेल सुटलाय, मॅच सुटेल का येणारी वेळ स्पष्ट करेल. टीमची धावसंख्या 2 पंचम अखेर 1 गडी बाद. 21 10 मध्ये झाल्यात 21, आता 10 मध्ये करायचे आहेत 18. 10 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. चला प्लीज कॅप्टन स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. एखादा झेल तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येतो, एखादा झेल तुम्हाला स्पर्धेबाहेर घेऊन जाऊ शकतो. भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी. चला फिल्डिंग लावून घ्या. परंतु ही मॅच सर शेवटच्या षटकापर्यंत जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत, एवढं मात्र निश्चित. तिसऱ्या पंचमसाठी विलास मोहिते. 10 मध्ये 18ची गरज. 10 चेंडू 18 धावांची गरज. 10 मधले 3 बाहेर मारावे लागतील. नितीन पन्हाळे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हा सामना सोप्पा असेल टीम फेअरलेस फायटर्स कडवेसाठी. भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडीला ही विकेट हवी आहे. ती विकेट घेतील का विलास मोहिते? लेट सी. पहिला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. फिरवण्याचा चेंडू चांगला प्रयत्न केला परंतु दिशा खराब आहे. आणि टेनिस बॉलला तुम्हाला फिरवणं एवढं सोपं नाही आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. सराव खूप महत्त्वाचा आहे कारण टेनिस बॉलला फळ थोडंसं बारीक झाल्यानंतर त्याला ग्रीप नसते आणि त्या चेंडूला फिरवणं तेवढंसं सोपं नसतं. हा देखील लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय, वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. ज्यावेळेला तुम्ही लेग ब्रेक टाकता मिडल अँड ऑफ स्टंपवरून तुम्हाला फिरवावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकता त्यानंतर अजून बाहेर जातो तो अवांतर. आता राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज विलास मोहिते. हा चांगला फिरवलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव, 1 डी. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की तुम्ही मिडल अँड लेग स्टंपवरून चेंडू फिरवा आणि त्याच प्रकारचा चेंडू त्याने हाताळला. एखादा लेग ब्रेक गोलंदाज ज्यावेळेला फिरकी गोलंदाजी करण्यासाठी जातो ना त्यावेळेला त्याला सिंहाचं काळी लागतं कारण टेनिस बॉल सध्याचा विचार केला तर चांगल्या बॅट्स आहेत, चांगले बाउन्स आहेत आणि त्यामुळे गोलंदाजांची परीक्षा असते. नितीन पन्हाळे. वाघजाई देवी चषक 2025 मध्ये ज्या खेळाडूने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता, घोषटवाडीची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. लेग ब्रेक, इनसाइड आउट, ड्राईव्ह केलाय, वॉटर स्ट्रोक, ताकद, टायमिंग, नजाकत. नितीन आबा पन्हाळे यांच्या बॅटमधून मैत्री चषक षटकार. आणि हा क्लास आहे त्यांचा, सोपं नाही आहे एखाद्या लेग ब्रेक गोलंदाजाला इनसाइड आउट ड्राईव्ह करणं विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी 10 दिशेला बॉस आणि त्यांचे संपूर्ण कमिटी बसले, त्यांच्या भेटीला चेंडूला पाठवून दिल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 30. अद्याप 9 धावांची गरज आहे. 9 रन्स टू विन. कमबॅक करावं लागेल विलास मोहिते यांना, ही विकेट घ्यावी लागेल. विकेट केलाय, टच अँड गो स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फक्त चेंडू बाहेरून उचलून आणेल. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, पेटन स्ट्रोक. नितीन पन्हाळे यांच्या बॅटमधून फेअरलेस फायटर्स कडवेसाठी खणखणीत षटकार. 36 धावा, 3 धावांची आवश्यकता आहे. आणि याच गोष्टीचा उल्लेख केला की ही ताकद आहे त्यांची, हा दर्जा आहे त्यांच्या फलंदाजीचा. नितीन पन्हाळे वैयक्तिक 24, टीमची धावसंख्या 36.
चांगला बॅकफुटला जाऊन कट केलाय, चांगला पंच लॉंग ऑफ आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न येस, एकाच धावेवर मात्र समाधान मानत असताना सिंगल प्राप्त होईल. नितीन पणाळे यांच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर 37. मी कौतुक करेन विलास मोहिते यांचा चेंडूला चांगलं फिरवतात, परंतु टप्पा अचूक पाहिजे, तो टप्पा त्यांना शोधावा लागेल. हा देखील चांगला लेग ब्रेक, परंतु दिशा खराब आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न येस, व्हाईट बॉल. अवघ्या एका धावेची गरज आहे विजयासाठी. येस, इथे मात्र सामना जिंकलाय टीम फेअरलेस फायटर्स कडवे. हार्ड लक बॅड लक श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी, तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील पहिल्याच स्पर्धा खेळत असताना पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. चुका झाल्या त्या चुका सुधाराव्या लागतील, कारण एका पराभवाने संघ कधीच संपत नसतो आणि एका पराभवाने कोणत्याही संघाचं क्रिकेट थांबत नसतं. तुम्हाला पुढील संपूर्ण हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांना ब्रँडेड गॉगल देऊन सन्मानित केलं जाईल, नितीन पणाळे या मॅचचा सामनावीराचे मानकरी. छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी, चला टॉस जिंकला, फिल्डिंग लावून घ्या. नवीन मॅच ऐकूया, नवीन आवाज आशिष चोरगे सरांना धन्यवाद. हॅलो, आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवतरुण मित्रमंडळ मिरगाव व एकता क्रिकेट टीम मिरगाव यांच्या आयोजित मैत्री चषक भव्य दिव्य 2 दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये आता जर का आपण पाहिलं तर तो सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एकता क्रिकेट टीम मिरगाव विपक्ष छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी. टॉस जिंकलाय मनेरी संघाने आणि निवडली आहे फिल्डिंग. तरी त्वरी करा, लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. स्वतः यजमान संघ या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या संघाने ही 2 दिवसीय स्पर्धा आपल्या संपूर्ण खेळाडूंसाठी आयोजित केली गेली, अफाट मेहनत त्यानंतर त्याच्या पाठी